लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-केवायसी चुकल्यामुळे असो किंवा ई-केवायसी प्रॉब्लेममुळे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता बंद झालेला आहे. म्हणजेच काय, हे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमाच झाले नाहीत. मग अशा लाडक्या बहिणींचे पैसे जमा होण्यासाठी काय पर्याय आहे का, अशा लाडक्या बहिणी विचारत आहे. बरं, आमची ई-केवायसी चुकली आहे, ठीक आहे, आता हे आम्हाला माहिती झालेलं आहे. कुठे चेक करायचं आहे, कोणत्या चूक आहेत, हे सगळं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. म्हणजेच काय, ई-केवायसीमुळे आपले पैसे बंद झाले आहेत का, बँकचे जे काही इश्यू होते, म्हणजे बँकमध्ये अकाउंट क्लोज्ड आहे, NPCI रिलेटेड, ही सगळी माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता का बंद झालेला आहे. बरं, ई-केवायसी चूक आहे ते बऱ्याच लाडक्या बहिणीची झालेली आहे. शासकीय नोकरदार नाही तरी लाडकी बहीणचा अर्ज आहे ते बंद झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, कुटुंबात एकही शासकीय नोकरदार नसतानाही लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेला आहे. पर्याय निवडताना चूक दुरुस्तीचा पर्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची अर्ज चुकल्यामुळे काय झालेलं आहे, लाडकी बहीण योजनेतून ते अपात्र ठरलेल्या आहेत. बरं, आता अपात्र ठरलेले आहेत, पण लाडक्या बहिणींचा हेच प्रश्न आहे की पती किंवा वडिलांचं काय विचारलं होतं तिथे, पती किंवा वडिलांचं जे काही आधार कार्ड घेतले ते काय कामाचं झालेलं आहे, म्हणजे हे कशासाठी घेतलेलं आहे, असं प्रश्नांवर म्हणजे ॲटोमॅटिक हे झालेलं आहे का, लाडकी बहीणचे हे जे काही 2 प्रश्न विचारले तिथे प्रश्न चुकले का, तुम्हाला लगेच काय झालेलं आहे, बाद करण्यात आलेलं आहे. तुम्हाला बाद करण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींची हीच मागणी आहे. पती किंवा वडिलांचं जे काही आपलं हे घेतलं होतं, काय घेतलं होतं, आधार क्रमांक घेतलं होतं, त्यामुळे ई-केवायसी तुमची पूर्ण झाली होती. तर हे ई-केवायसी पूर्ण झाली आहे, तर तुमच्यासाठी तुमचा हप्ता किती महत्त्वाचा आहे व तो महत्त्वाचा हप्ता लवकरात लवकर सुरू करणे खूप गरजेचं आहे. तर काय झालेलं आहे, लाभ थकलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज आता करण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भरपूर लाडक्या बहिणी आहेत की ई-केवायसी करून घेतलेली होती, मात्र ती करताना झालेल्या चुक्यामुळे त्यांचा फटका लाभार्थी महिलांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. तर या पर्यायी चुकीचे जो काही चूक झालेली आहे, चूक सुधारण्यासाठी नक्कीच लाडक्या बहिणींना अर्ज द्यावं लागणार आहे. आता हे अर्ज तुम्ही महिला व बालविकास विभाग, तिथे प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सबमिट करा. अर्ज म्हणजे काय, तुम्हाला तिथे एक लेटर लिहून द्यायचं आहे की असं असं झालेलं आहे आमचा प्रॉब्लेम, की आम्ही पात्र आहोत पण आमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आम्ही चुकल्यामुळे आम्हाला काय, की आम्हाला पुन्हा एकदा संधी देणे गरजेचं आहे. नक्कीच आपल्याला संधी मिळायला पाहिजे आहे, 100% मिळायला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू करा. आपण वारंवार ही मागणी करत आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे नक्कीच चालू झालेलं पाहिजे आहे. आता हे तो जो काही महिला व बालविकास विभागाकडून आलेले हे जे काही पेपर आहे किंवा आपण म्हणू शकतो परिपत्रक आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी अडचणीबाबत आपण काल सुद्धा पाहिलं होतं. तर जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना माहिती नाही त्यांच्यासाठी हे खास 2 मिनिटं बघायचं आहे. जे काही परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये सांगितलेलं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा आर्थिक लाभाची रक्कम अदा करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला बँक खात्यात थेट लाभ दिला जातो, माहिती आहे, 1500 रुपयाचा. पण काही लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की जे ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून दाखवली जात आहे, ई-केवायसीमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून नमूद केला असल्यामुळे त्यांचा हप्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यांचा हप्ता पूर्ण बंद झालेला आहे. पुढे जाऊन आता लाभ मिळणारच नाही असं तिथे दिसून येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं हे परिपत्रक दिलेलं आहे, महत्त्वाचं आहे. तर यामध्ये ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात आलेली आहे, परंतु ई-केवायसीची मुदत संपलेली असल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहे, अर्जदारांचे अर्ज रिजेक्ट झालेला असून कारण तिथे समजलेलं आहे ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई, शासकीय नोकरदार म्हणून तिथे दाखवलं गेलेलं आहे. तर तुमचं सुद्धा हाच प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे काही 5 ते 6 प्रॉब्लेम्स होते त्यामध्ये ई-केवायसीचा खूप मोठा म्हणजे ई-केवायसी चुकल्यामुळे किंवा ई-केवायसी झाले नसल्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत. तर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे, ई-केवायसी सुरू करावी का, ई-केवायसीची चूक झालेली आहे ती दुरुस्ती करण्यासाठी हे जे काही परिपत्रक आलेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी आम्हाला संधी द्या. ई-केवायसी पुन्हा सुरू करा, लाडक्या बहिणीचे हप्ते सुरू करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना गरज आहे. जे गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, तरीसुद्धा गरजू लाडक्या बहिणींपर्यंत हे पैसे मिळतच नाही. हे खरं आहे का नाही न खोटं सांगायचं आहे, गरजू लाडक्या बहिणींपर्यंत हे पैसे मिळत नाही. ज्या गरीब म्हणजे
शासकीय नोकरदार नाही, ज्या गृहिणी आहेत, जे घरकाम करून त्यांचं पोट भरतात किंवा जे गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. मात्र आता ज्या गावाकडच्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना माहितीच नव्हतं की ई-KYC करायचीच आहे किंवा ई-KYCमध्ये गडबडीत चुका झाल्या आहेत किंवा मोबाईलवरती ते व्यवस्थित दिसत नव्हतं. तुम्हाला सुद्धा हा जे काही प्रॉब्लेम आहे का आला होता का सांगा? मोबाईलवरती प्रश्न व्यवस्थित दिसतच नव्हते, जसं लॅपटॉपवरती कॉम्प्युटरवरती भरून दिसत होते. जे काही ई-KYC करताना क्वेश्चन्स बरोबर दिसत होते, पण जे मोबाईलवरती भरत होते त्यांच्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येत होते. आणि त्यानंतर ते सुद्धा मग डेस्कटॉप व्ह्यूमध्ये करा, हे करा, ते करा. मग अशा लाडक्या बहिणींना कसं माहिती असणार ना हे की कसं करायचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच सरकारने ते संधी दिली पाहिजे आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे जर ई-KYC चुकली असेल तर तुम्ही एक अर्ज करा महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना की आमची ई-KYC चुकली आहे, आम्ही पात्र आहोत, आम्ही शासकीय नोकरदार नाही. जे काही सांगितलं जाते की शासकीय नोकरदार असल्यामुळे पैसे बंद झाले आहेत, तर आम्ही नाही तर आमचे पैसे पुन्हा एकदा सुरू करा. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला नक्कीच फॉलो सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण जे काही अपडेट्स असतात लाडकी बहिणींपर्यंत ते पूर्णपणे आपण माहिती विथ प्रूफ पोहोचवण्याचं काम करतो. मी प्रत्येक वेळेस स्वतः जाऊन अंगणवाडी सेविका ताई असू द्या, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी असू द्या, त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करत आहे व तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण पहिल्यांदा पोहोचायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहे. तर नक्कीच आपल्याला ई-KYC पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, शांत बसू नका. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.